25 तारखेला लेटर दिलो. आज कस्तुरे साहेब काय म्हणतात वर ऑफिसमध्ये, माझ्याकडे कोणतंच लेटर आलं नाही. मी कार्यकारी अभियंता साहेबाला सुद्धा बोललो, तर त्यांनी सुद्धा लेटर दिले नाहीत म्हणून त्यांनी आता म्हणा येतात. हा दाखवा की त्यांना, मी दाखवतो लगेच लाईव्ह मध्ये दाखवतो त्यांना. ते मला उलटीचे उडवडीचे उत्तर सांगाले ते मला आता ऑफिसमध्ये. हा द्या की साहेब, त्यांना आता लगेच दाखवतो. आणि लगेच त्यांनी आत्ताच म्हणलेले आहेत मला, जस्ट वर बसून आहेत असले गलत कामं करायला येतात. निळकंठवार साहेबांना पत्र वर पाठवलेले हे रिसिप्ट सुद्धा कॉपी आहे. मला अधिकार आहे साहेब, तुमचा जीआर दाखवा. नाही तुम्ही आता नाही म्हणल्या मला शूटिंग बंद करा, कारवाई करा साहेब. मला तुम्ही आता काय म्हणल्या? विभाग या ठिकाणी आलो असता उडवाउडीचे उत्तरे इंजिनियर साहेब देत आहेत आणि पुराव्यासहित मी जे काही त्यांनी रिसीट दिलेले आहेत मी अर्जाची, ते पुराव्यासहित तुम्हाला मी निवेदनामध्ये आणि व्हिडिओच्या माध्यमातून अधिकाऱ्याला दाखवते वेळेस पूर्ण व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेले आहे. ते मी सोशल मीडियावर डायरेक्ट व्हायरल करत आहेत. या पुलावरती कोणी जर वारलं किंवा मृत्यू झालंच, हा कार्यकारी अभियंता देगलूर यांनी जबाबदार राहतील मी निश्चित सांगत आहेत. आणि मला उडवाउडीचे उत्तरे देत आहेत. मोबाईल शूटिंग बंद कर नाहीतर गुन्हा दाखल करतो असे माझ्यावरती आरोप लावत आहेत. बांधकाम विभाग देगलूर शूटिंग करण्यास मनाई करत आहेत. यांच्याकडे कसला जीआर नसताना मी व्हिडिओच्या माध्यमातून बोलत असताना माझ्यावरती गुन्हे दाखल करतो असे आरोप त्यांनी माझ्यावरती करत आहेत. निळकंठवार साहेब उपविभागीय अभियंता साहेब यांच्याकडे मी 25/8/2025 रोजी तक्रार दिलो असता माझ्या अर्जावरती कोणीच आणि पत्र सुद्धा काढलेले नाही. हे पाहू शकता ऑफिसमध्ये एकदमच आयडेंटिटी प्रूफ घातलेले नाही. आणि साहेब मला उडवाउडीची व्हिडिओ करू नको आणि तुझ्यावरती कारवाई करणार अशी उडवाउडीची उत्तरे सांगत आहेत. माझ्या अर्जाचं आणि पण पत्र काढलेले नाही. 1 फुटाचा खड्डा पुलावरती पडलेला आहे. मृत्यू झाल्यास हा कार्यकारी अभियंता अधिकारी सर्व जबाबदार राहतील मी खात्रीशीर सांगत आहे. आणि साहेब तुमचे साहेब गेलेले त्याचा हालचाल हा साहेब नसताना इथं हालचाल रजिस्टर राहत नाही का? हा हे पाहू शकता तुम्ही, साहेब नसताना इथं हालचाल रजिस्टर राहत नाही असं स्पष्ट अधिकारी सांगत आहेत. आणि एकाच्याही अधिकाऱ्याला आयडेंटिटी प्रूफ नाही, कोणीच काढलेलं नाही आयडेंटिटी प्रूफ. अधिकारी आहेत म्हणून आम्ही कसं गरही करावं हे जनता पाहावी, महाराष्ट्राची संपूर्ण जनता. चला ओके सर.